बघा आज आपण बनवणार आहोत पालक पुलाव. त्यासाठी इथं मी पालक घेतलेले बघा धुवून. नंतर खडे मसाले, एक टोमॅटो, 2 कांदे, बेडगी मिरची, हळद, गरम मसाला, मिरची, लसूण आणि अद्रक, पुदिना, एक लिंबू, जिरे, मोहरी आणि मीठ आणि तूप घेणार आहोत बघा आपण. बघा इथं मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले. आता आपण हे थोडं गरम पाणी झाले बघा चांगलं, तर त्याच्यात आपण हे पालक टाकून घेऊयात आणि फक्त 2च मिनटं बघा एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थोडासा किंचित. बघा आपण पालक 2च मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. बघा इथं मी ना तांदूळ उकडण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. आम्ही इथं मोठं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. तर त्याच्यात आपण खडे मसाले टाकून घेऊयात आणि लिंबू, असं लिंबू पिळून लिंबू आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे. आता हे पाणी उकळायच्या नंतर आपण बघा तांदूळ टाकणार आहोत. बघा पाणी उकळलेलं आहे. आता आपण याच्यात तांदूळ टाकून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यात आपण वाफवून घेतलेला पालक बघा थोडासा तो सगळा घेतलेला आहे आणि मिरची, अद्रक, लसूण आणि थोडासा पुदिना घेतला. तर ह्याची आपण प्युरी करून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपण प्युरी बनवून घेतलेली आहे. बघा एकीकडे आपला राईस होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. बघा तूप टाकून घेऊयात आपण. बघा तूप गरम झालं की आपण अगोदर मोहरी टाकून घेऊयात. बघा मोहरी चांगली तडतडली की आपण जिरे टाकून घेऊयात. नंतर कांदा टाकून घेऊयात. कांदा आपण छान असा परतून घेऊयात. बघा आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात. ते पण छान असे परतून घेऊयात. बघा टोमॅटो पण आपले छान परतलेत. आता आपण ही पालकची प्युरी घालून घेऊयात. हे आता मिक्स करून घेऊयात. बघा मीडियम गॅसवरती बघा, खूप पण कमी नाही, खूप पण मोठ्या गॅसवरती नाही. थोडंसं 1 मिनिट जर आपण अगोदर परतून घेऊया. मग आपण मसाले घालून घेणार आहोत. बघा आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत. नंतर गरम मसाला आणि आपली थोडीशी मिरची पावडर तिखट लागण्यासाठी. बघा ते आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बघा चवीनुसार. कारण का आपण अगोदरच राईसला टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं टाकायचं आहे. बघा बघा मी थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. ते आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. बघा आपला छान असा राईस शिजलेला आहे बघा 80%. तर आपण हे काढून घेऊयात. आता बघा आपण राईस काढून घेतलेला आहे. एक छान असा बघा 90% शिजलेलं आहे. आता आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचं आहे. बघा आपले पालक पण व्यवस्थित छान असं तेल तूप सोडले बघा. आता आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेणार आहोत. भात जो आपण बनवला आहे तो उकडलेला हे आपण मिक्स करून घेऊयात. आपला पालक पुलाव आता काही मिनिटात बघा तयार होत आहे. टेस्ट तर खूप छान लागतो बघा आणि पौष्टिक पण राहतो. मुलं पालकाची जर भाजी खात नसतील तर असा राईस केला तर खूप छान होतो बघा. मुले आवडीने पण खातात आणि सगळ्यांसाठीच बघा चविष्ट पण खूप लागतो हा.
बघा छान मी मिक्स करून घेतलं आहे. आता आपण एक 5 मिनटं बघा एकदम बारीक गॅसवरती बघा झाकून घ्यायचे व्यवस्थित आणि वाफ काढून घ्यायची याची. बघा 5 मिनटानंतर आपण पाहू शकतो बघा कसला छान आपला पालक पुलाव तयार झालेला आहे. बघा मस्त असं. ह्याला जर दम दिला तर ना खूपच छान बघा एकच नंबर लागतो. दम नाही दिला तरी पण खूप भारी लागतो. बघा तयार आपला झालेला आहे पालक पुलाव. बघा असला भारी वास सुटलेला आहे आपला पालक पुलावचा. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. खायला तर खूप छान लागतो बघा. चला तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.